दामिनी, वैशाली, ईशा, ही शॉल ती नाहीये. मी नक्कीच बदलली आहे. ही तीच शॉल आहे. तिने आगाऊपणा करून मेहंदीच्या डिझाईन मध्ये सगळं लपवलं. ओ, तुम्ही मेहंदी काढायला घ्या आता. काय रे प्रीतम, तुझ्या हातावरच्या रेषांचं असं काय झालं? वाकड्या तिकडे कुठे काढल्यात अशा? रेघोट्या झाल्यात रे त्या. ऍक्च्युली ते मी पण छानच डिझाईन काढलं होतं, पण मांजर हो म्हणजे कुठून तरी आलं आणि पंजा मारून गेला हातावर. सगळी डिझाईन खराब केली. अरे बापरे, डेंजर आहे हे मांजर. तुला लागलं नाही ना? नाही, मला काही नाही लागलं. आपण मांजर डेंजर आहे, आपल्या घरात फिरत असते, पुचकारते अधून मधून. हे घ्या. थँक्यू. बांगड्या काढा त्या. घड्याळ पण काढा. काढा घड्याळ. देवा, नक्की काय आहे तुझ्या मनात? मी ज्याला मनापासून माझा नवरा मानलाय तो माझ्या समोर आहे, पण माझ्या हातावर मेहंदी दुसऱ्याच्याच नावाची लावायला लागते. हातावर नाव काय काढायचं? हरीश. देवी आई, पारू, अगं तुझं लग्न आहे, त्यामुळे तुझ्या हातावर होणाऱ्या नवऱ्याचंच नाव लिहिणार ना? त्या हिशोबानं तर आदित्य सरांचं नाव पाहिजे माझ्या मेहंदीत. हरीश, हरीशच लिहा. देवी आई, मला माहित आहे लगीन म्हटल्यावर नवऱ्याचं नाव लिहायचं असतं हातावर, पण माझ्यासाठी तुम्ही माझ्या देवी आई आहात. माझं सर्वस्व आहात. मला माझ्या मेहंदीत देवी आई लिहायचंय. अन मला असं वाटतंय की हरीश सरांना
काय बी अडचण नसल. बरोबर आहे पारूचं. नाही, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पारूचं अहिल्या मॅडमवर किती प्रेम आहे. आणि ती जागा मी काय कोणीच घेऊ शकत नाही. हे पारू ना सासू मॉमच्या गुडबुक्स मध्ये जायचा एक चान्स सोडत नाही. किती स्मार्टली तिने ती सगळी मेहंदी डिझाईन मध्ये कन्वर्ट केली, बघितलंस तू? ते तिने असं कव्हर केलं की कोणाला कळून सुद्धा येणार नाही. कळून येणार नसेल तर आपण कळून देऊयात ना. मी सांगते वहिनींना. हा वहिनी. ओ ताई, थांबवा ते. वहिनी, तुम्ही मला सतत म्हणत असता ना की मला कोणीच फसवू शकत नाही, मला खोटारडेपणा अजिबात आवडत नाही. आपल्या आदित्यने त्या दिवशी एक छोटीशी गोष्ट लपवली तुमच्यापासून, तर तुम्ही इतकी मोठी शिक्षा दिली त्याला. मग या खोटारड्या पारूचं एवढं कौतुक काय आहे? दामिनी, तोंड सांभाळून बोल. आणि निदान आजच्या दिवशी तरी शुभ कार्य आहे, उगाच तुझा विघ्न नको त्यात. या म्हणजे आता मी बोलले तर विघ्न येणार आहे का? आणि ही पारू शुभ मुहूर्तावर खोटं बोलतेय, खोटं वागते, तिचं काय नाही? मुत्याचं बोल. पारू काय खोटं वागलीये? दाखवते. ए उठ आणि वहिनींसमोर ये. माझ्या हाताला जर ही मेहंदी नसती ना तर तुला फरफटत नेलं असतं. चल. दामिनी, सांभाळून. वहिनी, तुम्ही या पारूचे लाड करणं ना थांबवाल. तुम्ही तुमची आवडती आणि महागडी शॉल हिला भेट म्हणून दिली होती ना. पण काय आहे ना, लायकी नसलेल्या माणसांना अशी भेट वस्तू दिली तर त्यांना सांभाळता येत नाही ती लो क्लास लोकांना. अहो, तुमची आवडती आणि महागडी शॉल खराब केली हिनी. आणि ते दिसू नये म्हणून डिझाईन केली आहे त्यावर. वहिनी, मी या घरची सून आहे, पण तुम्ही मला नाही भेट दिली तर या भिकारडीला दिली का? आणि काय झालं त्या शॉलचं? हा, तुम्ही इतकी मनापासून सांभाळून ठेवली होती ना इतकी वर्ष ही शॉल. या पारूला एक दिवस सुद्धा नीट सांभाळता नाही हो आली. हिने ना अपमान केलाय तुमचा. हिला आत्ताच्या आत्ता मोठी कुठली तरी शिक्षा द्या. जिथे चूक तिथे शिक्षा, बस. देवी आई, मला माफ करा. मला खरंच माहित नाही ही शाल कशी खराब झाली ते. मला खरंच काय बी सुचत नव्हतं. मला तेव्हा जे सुचलं ते मी केलं. देवी आई, मी ही शाल अशीच अंगावर पांघरून आले असते तर आवडलं नसतं ना तुम्हाला. म्हणून मी ही नाटकं बंद करायची हा आता. मला सांग, या शॉलवर मेहंदी कशी सांडली ग?
मेहंदी? तुम्हाला कसं कळलं या शालवर मेहंदी सांडली ते? नको तिथे पचकण्यात या दामिनीला ना अवॉर्ड द्यायला हवा. नंतर वेळ काळ बघून जरा मसाला लावून सासू मॉमला एकटं असताना हे सगळं सांगता आलं असतं, पण नाही. आता घे पावळट. दामिनी, तू स्वतःला जितकी ओळखत नाहीस ना तितकी मी तुला ओळखते. आता चूक कबूल करणार आहेस? नाही बहिणी, ते ना मी इथे असलेल्या सगळ्यांना कळलंय त्या शालीवर मेहंदी कोणी सांडवली ते. उगाच 4 लोकांसमोर तमाशा नको. आतापर्यंत तुझ्या मुस्काडीत पडली पाहिजे होती. पण बहिणी, प्रत्येक वेळी मला मला तूच म्हणालीस ना, चूक तिथे शिक्षा. दामिनी, तू स्वतःच्याच थोबाडीत मारून घे. काय? देवी आई, वहिनी ऐका ना, प्रत्येक वेळी मलाच का शिक्षा? कारण प्रत्येक वेळेला तू चुकतेस. नाही वहिनी, मी एकटीच नाही चुकत प्रत्येक वेळी. चुकून झाली तर ती चूक असते, जाणून बुजून केला तर तो गुन्हा असतो. आता लवकर आवर, उगाच शुभ कार्यात उशीर नको. वहिनी नको ना प्लीज. दामिनी, वहिनींनी सांगितले ते कर, नाहीतर मी करेन ना. जोरात. इथे असलेल्या सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे. देवी आई, बस झाला तर अजून नको. ज्याची चूक होती तिला शिक्षा मिळाली. मनातलं काळं चेहऱ्यावर उमटलंय बघ. दिशा, अरे वा, सासू मॉम बघा ना, पारूने काढली डिझाईन. कशी काढली आहे? खूप सुंदर डिझाईन केलंयस. आधीपेक्षा पण सुंदर दिसते ही शाल आता. तुला वेळ मिळाला की माझ्या एखाद्या साडीवर किंवा शालीवर असं डिझाईन करून देशील मला? हेच तर वैशिष्ट्य असतं एका गृहिणीचं. ती बिघडलेला पदार्थ सुद्धा परत चविष्ट करून दाखवते. विस्कटलेली रांगोळी पुन्हा रेखाटते, तुटलेली नाती पुन्हा जोडते आणि तुकड्या तुकड्यातला संसार पुन्हा एकत्र करते. पारू, मला अभिमान वाटतो तुझा. तुझ्यात ते कौशल्य आहे. तू सगळ्यांना आपलंसं करून ठेवतेस, एकत्र करतेस. तुझा आणि हरीशचा संसार नक्की सुखाचा होईल याची खात्री आहे मला. माझा निर्णय योग्यच होता. आणि लग्नात ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी होतच राहतात.
चला ये. तुम्हाला मी मूर्ख वाटत असेल ना की मी दिशाचं नाव का नाही घेत, पण माझ्यावर कोण विश्वास ठेवणार ना. आता मी तिच्याशी तिच्यासारखंच वागणार आणि तिचा काटा काढणार. ताई काढा मेहंदी. सावित्री तुम्ही सगळ्यांनी पण मेहंदी काढून घ्या. स्टाफ पैकी सुद्धा कुणीही राहता कामा नये. आज मला नको असताना मेहंदी झाली. हरी सरांना समज सत्य सांगायला उशीर होतोय. मला काही करून आजच त्यांची भेट घ्यायची. उद्या हळदीपर्यंत नाही थांबू शकत मी. जेवढा येळ होईल तेवढ्या गोष्टी अवघड होत जातील माझ्यासाठी. पारू पारू अशी का बसली इथं पावसात? अहो कुठं एवढा मोठा पाऊस आहे, भुरभुर तर आहे. मला वाटलं तुला तहान लागली असेल. तुझ्या हाताला मेहंदी लागली ना, म्हणून पाण्याची बॉटल घेऊन आलो. तुम्हाला कसं कळलं मला तहान लागली आहे ते? कसं कळलं? असंच आतून फील झालं. घे. सॉरी, हे घे. सॉरी. ओके. तुम्ही का माझी इतकी काळजी घेताय आदित्य सर? मी माझ्या बाजूने तुमची काळजी घेते त्याला काहीतरी कारण आहे. मी मनातल्या मनात तुम्हाला माझा नवरा मानलंय. पण आदित्य सर तुम्हाला तर आपल्या नात्याचं हे सत्य बी माहित नाही. तरी बी सॉरी. तू हरीशशी बोलायला आली आणि आम्ही तुला बोलूच दिलं नाही. हा प्रीतम आहे ना, मूर्ख आहे. राहू द्या सर, काही बी हरकत नाही. मी नंतर नक्की बोलीन हरीश सरांशी. ओके. काय बोलायचं? लई काय तू बोलू शकतेस ना माझ्याशी? तुम्हीच ओळखा आदित्य सर. अशी एखादी सुपर पॉवर पाहिजे ना, समोरच्याच्या मनातलं सगळं ओळखता येईल. मग ती सुपर पॉवर का नाही तुमच्या जवळ? एनिवे, तुला जेव्हा सांगायचं तेव्हा सांग. ओके. एनिवे चल, मी तुला सोडतो. यार, मेहंदी खराब झाली. खराब नाही झाली, रंगली. ओके चल, मी तुला घरी सोडतो. नाही नको, मी जाईन एकटी. ओके. छत्री घेऊन जातेस? नको, तुम्ही विजा. ठीक आहे, चल बाय बाय. माझं अख्खं आयुष्य तुमच्या रंगात रंगलंय आदित्य सर. ही मेहंदी तर फक्त नावाला आहे, पण यो रंग मी नक्की टिकवीन.